स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू सर्वांना म्हणतो की सगळ्यांनी 1 मिनिट इकडे लक्ष द्या. केक तर कापून झालाय, पण आता वेळ आली आहे ती एका स्पेशल मोमेंटची. आजपर्यंत मी आयुष्यात खूप गोष्टी मिस केल्यात. आदिती मॅम समोर तो जातो आणि म्हणतो की नकळत माझ्यामुळे तुम्हालाही खूप गोष्टी मिस कराव्या लागल्यात. आज तो सगळा आनंद मला तुम्हाला मिळवून द्यायचा आहे. तुम्ही एवढी वर्ष ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिलीत, तो प्रसंग तुमच्यासाठी खूप स्पेशल करायचा आहे. आणि आज तर तुमचा वाढदिवस आहे. ॲक्च्युली आपल्या नात्याबद्दल खूप काही बोलायचं आहे मला, पण ते कसं बोलायचं आणि सुरुवात कशी करायची हे सुद्धा कळत नव्हतं मला. त्यानंतर मी विचार केला आणि मग मला कळलं की काही उपयोग नाही आहे. एक छोटासा प्रयत्न केला आहे, जे मी बोलू शकणार नाही ते एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे. प्लीज. तेव्हा आदिती मॅम त्या बोर्डजवळ जातात. बोर्डवरील तो कपडा काढतात आणि चकित होतात. आदिती मॅम एकटक त्या बोर्डकडे बघत असतात. त्या बोर्डवर आदिती मॅम आणि शांतनूचे लहानपणीचे फोटोज असतात आणि खूप साऱ्या मेमरीज असतात. शांतनू म्हणतो की लहान असतानाच्या खूप आठवणी आहेत माझ्या, पण त्यानंतरच्या म्हणजे काही मिळालं नाही याबद्दल मला कुठलीही तक्रार नाही करायची आहे. आपल्या हातात जो क्षण आहे तो मला सेलिब्रेट करायचा आहे. आदिती मॅम त्या बोर्डवरून हात फिरवत असतात. एक एक फोटो अगदी मन लावून बघत असतात आणि शांतनूचे देखील डोळे पाणावलेले असतात. पल्लवी येते आणि आदिती मॅमला म्हणते की शांतनूंनी हे एकट्याने तयार केलंय आणि तेही रात्रभर जागून. आदिती मॅम म्हणतात की शांतनू, माझ्या आयुष्यातली सर्वात अनमोल भेट आहे ही. त्यावर शांतनू म्हणतो की नाही, तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे काही केलंय ती माझ्यासाठी अनमोल भेट आहे. ते स्पेशल गिफ्ट आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला माझ्यासोबत असताना आणि नंतर नसतानाही तुम्ही सतत माझी काळजी केली. सतत माझं चांगलं व्हावं हाच प्रयत्न केला तुम्ही. मी जवळ नसतानाही माझी काळजी केली. ॲक्च्युली तुम्हीच मला घडवलंय. आज मी जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. आदिती मॅमला खूप रडू येत असतं. प्रभाकर सर देखील धीर द्यायला येतात. शांतनू म्हणतो, आई म्हणून मी तुम्हाला कधी हाकसुद्धा मारली नाही. सॉरी, पण मला आज ते करायचंय आणि तेही सगळ्यांसमोर. तो क्षण, तो सोहळा साजरा करायचा आहे. तर इकडे विनायक मागे येतो आणि मोठ्या काकांना म्हणतो की बाबा तुम्ही आता अलर्ट व्हा, ॲक्शनची वेळ आली आहे. असं म्हणून विनायक बाहेर निघून जातो. शांतनूचं हे सर्व आईबद्दलचं बोलणं ऐकल्यावर आदिती मॅमला काही राहवत नाही. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच असतात. घरातल्या बाकी सर्वांचेही डोळे पाणावलेले असतात. पल्लवी देखील रडत असते. आणि मग आदिती मॅम शांतनूला मिठी मारतात आणि दोघेही खूप रडतात. दोघांनाही लहानपणापासूनचे सर्व क्षण आठवत असतात. गीता आणि ज्योतीसुद्धा विभावरीकडे जातात आणि तिला मिठी मारतात. प्रदीपसुद्धा तिथे येतो. मेघनाचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. शांतनू आदिती मॅमला म्हणतो की आज बर्थडे ना तुमचा, तुम्ही रडू नका. आदिती मॅम डोळे पुसतात आणि म्हणतात की शांतनू, एवढं सगळं करण्याची काय गरज होती? एका आईला आपल्या मुलाच्या प्रेमाशिवाय दुसरं काहीही नको असतो. केवढं सोपं होतं हे. माझ्यासमोर उभा राहून मला फक्त आई एवढीच हाक मारली असतीस ना, तरीही माझ्यासाठी खूप होतं हे. भरून पावलास तुम्हाला. शांतनू म्हणतो की पण माझ्यासाठी नव्हतं इतकं सोपं. मी आजपर्यंत ज्या चुका केल्या आहेत त्यामुळं मला इतकं सहज सोपं नव्हतं हे. आज मला तुम्हाला आई म्हणून तुमचा सन्मान मिळवून द्यायचा आहे आणि मला माझी आई परत मिळाल्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. आणखी एक स्पेशल सरप्राईज आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अरे शांतनू, तू एवढं केलं आहेस, आता कुठलं सरप्राईज आहे? एवढ्यातच आदिती मॅमला फोन येतो. आदिती मॅम तो इग्नोर करतात. तेव्हा शांतनू म्हणतो की प्लीज रिसीव करा ना, काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतं. मग आदिती मॅम कॉल घेता घेताच रूममध्ये निघून जातात. तर इकडे पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, आणखी काय सरप्राईज आहे? शांतनू म्हणतो की ॲक्च्युली ते सर्वांसाठीच सरप्राईज आहे, म्हणून मी सांगितलं नाही, कळेलच सर्वांना लवकरच. तर इकडे मोठे काका आणि मोठी आई रूममध्ये आलेले असतात. मोठे काका म्हणतात, हे बघ सुपर्णा, जसं ठरलंय तसंच व्हायला पाहिजे. तू त्यात स्वतःचा शहाणपणा दाखवू नकोस उगाच, कळलं? मोठी आई म्हणते की अहो, मी कशाला घोळ घालतेय? आदिती मॅम मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूमपासून जात असते आणि आदिती मॅमला मोठ्या आईचे शब्द ऐकू येतात आणि आदिती मॅम तिथेच थांबतात. मोठी आई म्हणत असते, सगळं काही माझ्या मनासारखं चाललंय. आदिती मॅम कॉलवर बोलत असतात. ती त्या व्यक्तीला म्हणतात की मी तुमच्याशी नंतर बोलते आणि मोठे काका आणि मोठ्या आईचं बोलणं हे दाराच्या मागणं ऐकत असतात. मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की आता एकदा का शांतनू घराबाहेर पडला, मोठे काका म्हणतात की त्याच्यावर गोळी झाडली जाणार.
आणि त्याच्यावर गोळी झाडली गेली तर मोठी आई म्हणते की मग शांतनूचा खेळ खल्लास. हे ऐकून आदिती मामला खूप जोरदार धक्का बसतो. इकडे इकडे शांतनू पल्लवीला म्हणतो की मी आलोच जरा, असं म्हणून शांतनू बाहेर जात असतो. इकडे विनायक तर शांतनूला गोळी घालण्यासाठी रेडीच असतो. शांतनू बाहेर येतो तर तिथे एक माणूस शांतनूला गिफ्ट देतो. शांतनू ते गिफ्ट उघडून बघतो. त्याच्यामध्ये एक लॉकेट असतं आणि त्या लॉकेटमध्ये आदिती मॅम आणि शांतनूचे फोटोज असतात. आदिती मॅम धावत पळत हॉलमध्ये येतात, परंतु हॉलमध्ये शांतनू नसतो. त्या इकडे तिकडे बघतात आणि बाहेर पळायला लागतात. बाकीचे सर्वजण बोलण्यामध्ये व्यस्त असतात. आदिती मॅम पळत पळत बाहेर येतात. शांतनू बाहेरच उभा असतो. आदिती मॅम शांतनूला म्हणतात की शांतनू आदिती मॅमकडे बघून हसतो. आदिती मॅम पुन्हा शांतनूच्या दिशेने पळत असतात. तेवढ्यात विनायकने गोळी झाडलेली असते. आदिती मॅम शांतनूला जोराचं बाजूला करतात आणि ती गोळी स्वतःच्या अंगावर झेलतात. विनायक पटकन बाजूला पळतो. शांतनू मोठ्याने आई अशी हाक मारतो. तर आदिती मॅम मात्र जमिनीवर कोसळतात. शांतनू त्यांना कसाबसा सावरत असतो. शांतनूचा एवढा मोठ्याने आवाज ऐकून घरातले सर्वजण बाहेर येतात. कोणालाच काहीच कळत नाही की नक्की घडलंय काय. पल्लवी आदिती मॅमला मांडीवर घेते. ती विचारते की शांतनू हे काय झालं, आणि अचानक तिचं लक्ष आदिती मॅमच्या छातीकडे जातं आणि तिथून रक्त येत असतं. सर्वजण खूप घाबरतात. शांतनू इकडे तिकडे बघायला जातो, परंतु तोपर्यंत विनायक तिथून पळालेला असतो. शांतनू पुन्हा आदिती मॅम जवळ येऊन बसतो. नंतर मोठे काका आणि मोठी आई सुद्धा तिथे येतात आणि मागच्या साईडने विनायक देखील येतो. मोठी आई नाटकं करत म्हणते की अगं बाई, हे काय झालं, आदितीला हे काय झालं, असं कसं झालं आदिती. विनायक म्हणतो की आई तू काळजी करू नकोस, तू सावर स्वतःला. पल्लवी म्हणते की आपण पटकन यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. आणि मग सर्वजण आदिती मॅमला एका गाडीमध्ये बसवतात. दुसऱ्या गाडीत विनायक आणि मोठे काका गेलेले असतात. ते एका दुसऱ्याच जागी थांबतात. तेव्हा मोठे काका विनायकला विचारतात की आपण इथं का थांबलोय. तेव्हा विनायक ती बंदूक बाहेर काढतो आणि म्हणतो, कुठलंही काम केल्यानंतर पुरावे मागे ठेवायचे नाही, हे तुम्हीच मला शिकवलंय आणि वरून तुम्हीच मला विचारताय. विनायक त्या बंदूकवरचे फिंगरप्रिंट पुसतो आणि मग विनायक एका झाडाच्या खाली खड्डा करून ती बंदूक तिथे ठेवतो आणि पुन्हा त्या बंदूकवर माती लोटून देतो. विनायक त्या रुमालाला देखील आग लावून देतो आणि तो तिथंच फेकून देतो आणि दोघेही गाडीत बसून पुन्हा पुढे जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅमला गोळी लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. शांतनू म्हणत असतो की आई प्लीज माझ्याकडे एकदा तरी बघ ना. आदिती मॅमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं असतं. शांतनू पल्लवीला म्हणतो की आपण आईला योग्य वेळेत तर आणलंय ना इथे, ती बरी तर होईल ना. आदिती मॅमवर उपचार सुरू असतात. तर इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणत असते की आपल्या कामातली सर्वात मोठी धोंड आता बाजूला झाली आहे. ती आता संपणार म्हणजे नक्कीच संपणार. ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर येतात. पल्लवी आणि शांतनू पटकन पुढे जातात आणि म्हणतात की डॉक्टर काय झालं. तेव्हा डॉक्टर सांगतात सर्वातून त्या वाचतील की नाही हे आता सांगणं खूप कठीण आहे. हे ऐकून प्रभाकर सरांना देखील चक्कर येते आणि शांतनू तर निशब्द होतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते माणिकराव मुंडे, रवींद्र कोमनक, नीलम गीते, राज गोडसे, द्राक्षा खंडकर, अजिनाथ मिसाळ, कविता नवले, रुपाली मॅडम, साधना डांगळे, विराज निकम, सुरेश फेखंडे, लता भामसे, स्वाती राहुल कामत, ममता दादवे, मुकुंद कुलकर्णी, वैशाली पवार, रमाकांत जाधव, राजू बर्वे, गीता चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, रश्मी मिश्री, अपर्णा मायेकर, अर्चना पायकोली, रत्नमाला सावळे, मोनल भाईगत, मीना वैद्य, धनश्री देशमाने, सुषमा, संतोष बावगे, वंदना तांबडे, योगेश तोंसाली, सोहम सरदार, यादव, सुमन कुलकर्णी, अंजली लाहरे, सुवर्णा शिंदे, राम गायकवाड, प्रियंका देसाई, सुप्रिया येवले, आरती पवार, रंजना घाडगे, अनुष्का थोरात, संतोष राजगुरू, शोभना वाघ, रुपाली पाटील, नंदिनी, विनायक भोसले, पाटील प्रशांत गोकुळ, जयश्री मेहत्रे, शीतल गायकवाड, आराधना गजबे, इस्माईल मुलिया, करुण जाधव, राज्यत, प्रमोद पंडित, प्रवीण पाटील, रामदास ब्रोकर, पूजा आंधळे, वंदना जगताप, कैलास जाधव, दिव्या ब्रोकर, रुपाली चौघुले, प्रतीक्षा वाघमोरे, हरीश वेनखेडे, रुपाली भालेराव,
मुकुंद कुलकर्णी, RJ घाटगे सारकर, शालिनी सालवणकर, ओमकार नरेवर, स्वप्नजा पाडाळकर, उत्तम जाधव, नेहा NC, मंगेश कदम, गोविंद परब, सुमन मोरे, रवी कवडे, अनुराग पगारे, मंदा खरे, नीता कीर, मधुरा जाधव, प्रियंका अवताडे, क्रांती शिंदे, शैला मांडगे, श्रीराम ठाकूर देसाई, संगीता काळे, वैभव कुष्टे, विदीक्षा पवार, रेश्मा भगत, गीता चंदेर, आनंद केसवानी. तर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.